राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या युद्धविरामानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित वाहतुकीसाठी खुली करणार असल्याची नुकतीच पुष्टी केली आहे। परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या सशस्त्र दलांच्या समन्वयानं 2 आठवड्यांसाठी सुरक्षित वाहतूक शक्य होईल। इराणच्या म्हणण्यानुसार जर इराणवरील हल्ले थांबवले गेले तर ते युद्धविरामासाठी देखील सहमत आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले सहकारी अजिंक्य भातंब्रेकर यांच्याकडून। अजिंक्य, खरं तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या या युद्धविरामानंतर होर्मुझची सामुद्रधुनी जी अतिशय महत्त्वाची आहे वाहतुकीकरता ती खुली करण्याची नुकतीच पुष्टी करण्यात आलेली आहे। काय अधिकची अपडेट? कृपा, ही खरं तर खूप सकारात्मक बाब काल रातोरात घडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण हा 2 आठवड्यांचा जो युद्धविराम आहे किंवा शस्त्रसंधी आहे ही खरं तर दोन्ही देशांसाठी खूप सकारात्मक पाऊल आहे असं म्हणावं लागेल। कारण आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अल्टिमेटम दिलेलं होतं इराणला आणि त्या अनुषंगानं काय नेमकं घडेल दिवसभरामध्ये याबद्दलची उत्सुकता होती। पण त्या संदर्भातल्या ज्या एकंदरीतच घडामोडी होत्या त्या पडद्यामागे घडत होत्या, राजनैतिक भूमिकेच्या अनुषंगानं यामध्ये काही तोडगा काढता येतोय का याबद्दलची देखील सातत्यानं पावलं टाकली जात होती। आणि ज्या पद्धतीचं सध्याचं हे चित्र दिसतंय आपल्याला युद्धविरामाचं ते परस्पर सहमतीनं आता समोर आलेलं दिसतं आहे आणि काही अटी शर्तींसह हा युद्धविराम झालेला आहे 2 आठवड्यांचा। त्यामुळे या 2 आठवड्यांमध्ये या दोन्ही देशांकडनं आणि अर्थातच इस्रायलचा पण यामध्ये खूप महत्त्वाचा रोल असणार आहे। कारण इस्रायल सुद्धा अमेरिकेच्या सोबत इराणवर हल्ले करत असल्याचं आपण बघितलेलं होतं। पण या सगळ्यामध्ये कुठेतरी अमेरिका आणि इस्रायलकडून 2 पावलं मागे टाकली गेलेली आहेत आणि इराण सुद्धा 2 पावलं मागे आलेलं आहे असं दिसतंय। पण या सगळ्या युद्धविरामाच्या दरम्यान ज्या काही चर्चा घडल्या त्या चर्चांमध्ये मध्यस्थी करण्यात 2 देश खरं तर यांची भूमिका महत्त्वाची असं बोललं जात आहे। अद्यापर्यंत त्याबद्दलची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। खरं तर चीन या सगळ्या संदर्भात इराणच्या सोबत संपर्कात होता। शिवाय पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आणि सैन्य प्रमुखांनी सुद्धा याबद्दल सातत्यानं मध्यस्थी केली असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जे एक पत्रक जारी केलेलं आहे, स्टेटमेंट जे जारी केलेलं आहे अब्बास अराक्ची यांनी, त्यामध्ये तसं नमूद सुद्धा केलेलं आहे। शहबाज शरीफ आणि मुनीर यांची भूमिका महत्त्वाची होती यात असं म्हटलंय। आणि यापुढे सुद्धा आता इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलपासून चर्चांच्या फेऱ्यांना सुरुवात होणार आहे। त्यामुळं इस्रायल या सगळ्या संदर्भात काय नेमकी भूमिका मांडेल हे देखील बघायचंय। कारण ही अमेरिकेकडनं झालेली घोषणा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली घोषणा आहे। पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू या संदर्भात नेमकं काय सांगतात, त्यांची काय नेमकी भूमिका असते हे देखील बघायचंय। कारण इराणकडनं तर युद्धविराम हा इराणचा विजयच आहे असं सुद्धा आता जाहीर केलं गेलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होर्मुझच्या सामुद्रधुनीचा आहे। जी सामुद्रधुनी इराणकडनं इस्रायल आणि अमेरिका हे 2 देश आणि काही इतर देश सोडून बाकी सर्व देशांसाठी खुली होती। पण मग या 2 देशांची अडचण यामध्ये होत होती, जरी ते 2 देश हे मान्य करत नसले तरी। पण आता या युद्धविरामाच्या दरम्यान एक महत्त्वाची जी अट आहे ती हीच आहे की होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती या 2 आठवड्यांमध्ये सगळ्यांसाठी खुली करावी, अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांसकट। त्यामुळे आता हे युद्धविरामाचं जे पाऊल उचललं गेलेलं आहे हे खरं तर अमेरिकेसाठी आणि इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असंच म्हणावं लागेल। आणि या युद्धविरामाचे पडसाद आता येत्या काळात उमटू शकतात, कारण जागतिक पटलावरच याचे पडसाद गेले 1 ते 1.5 महिना उमटल्याचं आपण बघितलेलं होतं। कृपा, निश्चितच अजिंक्य, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।